नमस्कार. आर न्यूजच्या शनिवार दिनांक 31 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,58,500. 22 कॅरेट दर आहे 1,45,820. तर 1 किलो चांदीचा दर आहे 3,10,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगड तालुक्यातील पाटणे इथं शेततळ्यात 11 जंगली रानडुकरं पडल्यानं खळबळ. वनविभाग आणि रेस्क्यू टीमच्या तत्परतेनं सर्व रानडुकरांचे जिवंत रेस्क्यू. पाण्यात उतरून धाडस करणाऱ्या तुषार गावडे यांचं कौतुक. चंदगड तालुक्यातील मलतवाडी गावच्या कृष्णा दादू पाटील यांची ठाणे उपमहापौरपदी निवड. भाजपकडून उपमहापौर पदाची जबाबदारी. तालुक्यात आनंदोत्सव. ग्रामीण भागातून महानगराच्या नेतृत्वापर्यंतची प्रेरणादायी वाटचाल. आडपूर जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा अजेंडा ठरतोय निर्णायक. महिला तरुण ज्येष्ठांचा एकसारखा सहभाग. कमळ चिन्हावर विश्वास अधिक दृढ. मधून 1700 मतांचे लीड घेतले नाही तर राजकारण सोडेल. उत्तूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार उमेश आत्ते यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. निंगुडगे इथं झाली भाजप पुरस्कृत ताराराणी आघाडीच्या उमेदवारांची जंगी सभा. अलकर्णीत भाजप उमेदवारांचा झंझावाती प्रचार. भव्य रॅलीमुळे प्रचाराला वेग आणि चैतन्य. वाढत्या जनसमर्थनामुळे भाजपची पकड अधिक भक्कम. श्री काळभैरी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी बैठक. चेन चोरी रोखण्यासाठी माजी सैनिकांचा पोलिसांसमवेत सहभाग. प्रशासन आणि पोलिसांच्या समन्वयातून नियोजन. पेरणोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांचा संयुक्त प्रचार. सरंबळीवाडी ते वाटंगी गावात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराला चैतन्य. गडिंग्लजमध्ये बाल कलाकारांची एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात. बालरंगभूमीला बळ देणारा सांस्कृतिक उपक्रम. भविष्यात स्पर्धा राज्यस्तरीय करण्याचा मानस. पेरणोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार वेगात. सुळे आणि लाकूडवाडीत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम. गावोगावी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. गडिंग्लज तालुक्यातील हरळी खुर्द इथं पहिलं मरणोत्तर नेत्रदान. गेल्या 15 दिवसात नेत्रदान चळवळीतील 5वं नेत्रदान. हरळी खुर्द चळवळीत सामील होणारं 26वं गाव. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.